इथले कार्यकर्ते मी नाही, ते स्वतः जिंकण्याच्या क्षमतेचे असले, त्यांना मोटिवेट केलं. ते निवडून येतील, महाविकास आघाडीकडून एक सक्षम पर्याय शहरात निर्माण होईल. अशी तयारी केलेली असताना ज्यावेळेस दादांच्यावर जाण्याचा निर्णय तिकडून चर्चा सुरू झाली. त्यावेळेस मी सांगितलं, की एक तर हे करू नये. केलं तर आपण घसरू. कारण की पुणेकर म्हणतील, आम्हाला विरोधी पक्ष हवा आहे किंवा सत्ताधारी पक्ष हवा आहे. मग सत्ताधारी पक्षातल्याच एका घटक पक्षावर तुमची आघाडी होणार असेल, तर आम्ही थेट भाजपलाच मतदान करू, असं लोकं ठरवतील. आणि माझा तो अंदाज किंवा माझा राजकारणात तो अभ्यास कमी पडला नाही. मी सांगितलं होतं, की दादांबरोबर गेलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे मिनिमम 3 किंवा मॅक्सिमम 8 सीट येतील. कालच्या मी 2 पण बोलत होतो, 4ही बोलत होतो. 3 सीट आल्या. माझ्या मागच्या दीड महिन्यातल्या सगळ्या बाईट्स काढा, सगळ्या टीव्ही चॅनलच्या. मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ते घडलं. मी काही ज्योतिषी नाही किंवा खूप मोठा राजकीय विश्लेषक नाही. पण मी 24/7 पार्टी बांधण्याचं, पार्टी उभी करण्याचं काम करते. त्यामुळे मला धानोरीपासून ते कात्रजच्या बोगद्यापर्यंत, चांदणी चौक, सूस म्हाळुंगेपासून त्या ठिकाणी मांजरीपर्यंतचा अभ्यास होता, की काय नेमकं घडतंय, वाघोलीपर्यंतचा अभ्यास होता, काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस असं ठरलं, की बाबा आपल्या मनासारखं होत नाही, म्हणजे माझा हट्ट नव्हता. कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी वाईट काळामध्ये आपली साथ दिली, पार्टीची साथ दिली, त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका होती. आणि पार्टीचं भलं व्हायला पाहिजे. पार्टीचा आकडा 29 महापालिकेची निवडणूक एका दिवशी आहे. 29 महापालिकेचं मतमोजणी एका दिवशी. त्या दिवशी त्या पक्षाचा सर्वाधिक आकडा देणारं शहर हे असेल, हा माझा अंदाज होता. त्यामुळे पार्टीसाठी माझा हा संघर्ष चालू होता.